निंबवडे येथे कौटुंबिक वादातून मारहाण, एक जखमी, परस्पर विरोधी तक्रार दाखल। आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे कौटुंबिक आणि आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीच्या दोन परस्पर विरोधी घटना घडल्या आहेत। या दोन्ही प्रकरणात एक अल्पवयीन मुलगा जखमी झाला असून दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास झालेल्या पहिल्या घटनेत दत्ता गणपत पिंजारी वय वर्ष 17 यांनी फिर्याद दिली। जमीन वाटपाच्या कारणावरून समाधान पिंजारी यांनी दारूच्या नशेत घरी येऊन वडिलांशी वाद घालत मारहाण केल्याचा आरोप आहे। वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या दत्ता याच्यावर पितळी भांडे फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच कोयत्याने डाव्या खांद्यावर वार करून त्याला जखमी करण्यात आले। यावेळी दगडफेकीत वडिलांना सुद्धा दुखापत झाली। या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान त्याच दिवशी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरच्या थकीत हप्त्याच्या कारणावरून पुन्हा वाद पेटला। समाधान गणपत पिंजारी वय वर्ष 21 याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याला बँक हप्ता चैन विकून भरण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दत्ता पिंजारी आई वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच दगडाने हात आणि पायाच्या बोटांवर मारून जखमी केले, जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे। या प्रकरणी दत्ता गणपत पिंजारी, गणपत भानप्पा पिंजारी, लक्ष्मी गणपत पिंजारी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप करत परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, निंबवडे।